मित्र नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात आपला आवडता कार्यक्रम रोखोक. एक अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी विदर्भामध्ये पीक पाण्याची आणि राजकीय व्यवस्थांचं भाकीत वर्तवल्या जाणारं भेंडवळची घटमांडणी म्हणून प्रसिद्ध आहे. या भेंडवळच्या घटमांडणीत खरं म्हणजे त्याची भाकीत सांगण्याची पद्धती, त्याचं विश्लेषण याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो. केवळ 100-125 वर्षापासून सुरू आहे म्हणून या पद्धतीचं भाकीत वर्तवण्यात येतं. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ नावाचं एक छोटस गाव. या गावामध्ये वाघ परिवार वंश परंपरागतपणे हे भेंडवळचं भाकीत मांडत असते आणि त्या पंचक्रोशीतली बरीच शेतकरी मंडळी या भेंडवळच्या भविष्यवाणी म्हणा किंवा भाकीत म्हणा घट मांडणीला उपस्थित असतात. या घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर त्या काळात म्हणजे साधारणतः एक 25-30 वर्षापूर्वी परिसरातला शेतकरी पंचक्रोशीतला म्हणजे बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्याला अकोला जिल्हा जो लागलेला आहे त्याच्यातले काही तालुके, काही मलकापूर म्हणजे जळगाव जिल्ह्यातले काही तालुके, तिथले काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत होते. एक काळ असा होता की त्या काळामध्ये हजारो शेतकरी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तिथे गर्दी करत असत आणि भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष काय आहेत, आपण यावर्षी पीक पाण्याची कोणती पद्धती वापरली पाहिजे, कोणता पेरा घेतला पाहिजे, देशाचं राजकीय स्थिती काय आहे, हे सगळे भाकीत त्या वाघ परिवाराकडून वाघ महाराज सांगत होते असं सांगितलं जात. आता प्रत्यक्षात कोणी म्हणते 170 वर्षाची परंपरा आहे, कोणी म्हणते 100 वर्षाची परंपरा आहे. हे फक्त तिथून सांगितल्या जाणाऱ्या आकड्यांवर भरोसा ठेवण्याचा कार्यक्रम आहे. प्रत्यक्षात त्याला कुठलंही कागदोपत्रांचा आधार नाही. आता या घटमांडणीची जी भाकीत आहे ती भाकीत खरं म्हणजे ठोकताळे असतात. घट म्हणजे एक मातीचं बरणं, मातीचं भांड घेतलं जाते, ज्यात पाणी पितो आपण त्या पद्धतीचं ते मांडतात. त्याच्या बाजूला सणांमध्ये जे पंचपक्वान्न आपण वापरतो, कुरडई असेल, पुरणाची पोळी असेल, अनारसे असतील, जे काही असेल ते, आणि मग रात्रभर तिथे ठेवून सकाळी ते ज्यांच्याकडे तो अधिकार आहे असं म्हणतात त्या बाग घराण्यातले माणसं काही येतात, 1-2 माणसं ते बघतात आणि त्याच्यावरून भाकीत सांगायला सुरुवात करतात. मग बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ नावाचं छोटस गाव आणि त्या गावातला अडाणी वाघ परिवार देशाच्या राजाचं भविष्य सांगतो. हा मोठा विनोद आहे की देशाचा राजा स्थिर राहील, महागाई कशी राहील, सत्ता टिकून राहील की नाही, भारतावर आक्रमण, भारताची संरक्षण व्यवस्था कशी राहील, पीक पाणी कसं राहील, पाऊस कसा राहील, हे सगळे अंदाज वर्तवण्याचा हा कार्यक्रम असतो. पूर्वीच्या काळी ज्या वेळी शेतकऱ्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं तेव्हा कदाचित या भाकितांवर लोक विश्वास ठेवत होते आणि समूहाची स्मृती जी असते ती स्मृती फार कमजोर असते. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षातली या भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष आणि भाकीत जर तुम्ही आपण बघितली काढून, आता वर्तमानपत्र मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी पूर्वीच्या काळी देत होता. आता अलीकडे हल्लेली वर्तमानपत्रांचे लक्षात आलं की केवळ श्रद्धेच्या नावावर किंवा परंपरेच्या नावावर चालणारा हा बाजार आहे. वराडी भाषेत त्याला भेंडवळच्या पोकणाऱ्या म्हटलं तरी चालेल. या पद्धतीचं हा सगळा कार्यक्रम आहे. सरकारला खरोखर या भेंडवळच्या भाकितांचा घटमांडणीचा काही गांभीर्याने त्याला घ्यायचं असेल, हवामान खात्याला जर गांभीर्याने घ्यायचं असेल तर हवामान खात्याचे तज्ज्ञ तिथे पाठवले पाहिजे, त्यांच्याशी बोलणी केली पाहिजे. आणि खरोखर तर त्या तथ्य अजिबात तथ्य नाही, आतापर्यंत आढळलेले नाहीये, कुठलाही वैज्ञानिक आधार टिकत नाही, त्या आधारावर ते खरं उतरत नाही. एवढं सगळं असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आणि शासनाची मोठ्या प्रमाणावरची अनास्था
या सगळ्या अनास्थेचा परिणाम असा होतो की जे शेतकरी या भेंडवळच्या भविष्यवाणीवर, भेंडवळच्या बाकीतांवर, या घटमांडणीच्या आधारावर स्वतःच्या पीक पाण्याचं नियोजन करतात, ते मात्र नुकसानात येऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं या भेंडवळच्या या कथित घटमांडणीला भाकितांना अनेकदा आव्हान दिलं, पण त्या वाघ परिवारातली कोणी माणसं समोर येत नाहीत. आणि सांगितलं, तकलादू असे काही गोष्टी सांगितल्या जात आहेत की ते बाग परिवार गरीब आहे, ते कुठलीही देणग्या घेत नाहीत. आणि याचा त्याचा कवळीचाही संबंध नाही. खरं म्हणजे हे यात तथ्य जर असेल तर हवामान खात्यानं त्याची दखल घेतली पाहिजे, शासनानं त्याची दखल घेतली पाहिजे. आणि खरोखर जर बाकीत तंतोतंत येत असतील तर मग शासनानं अधिकृतपणे त्या भेंडवळच्या घटमांडणीला हवामान खात्याचा दर्जाच एकदा देऊन टाकला पाहिजे. त्या बाग परिवाराला शासनाने पगार दिला पाहिजे की इतक्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. मग पिकेवीचं काही काम नाही. बुलढाणा जिल्ह्यात तिथे जळगाव जामोदला कृष्णराव इंगळेंचं कृषी विज्ञान केंद्र आहे, त्या कृषी विज्ञान केंद्राचंही काही काम नाही. आणि एवढा मोठा शासन पांढरा हत्ती वागवतो पिकेवी सारखा, यांचंही काही काम नाही. परंतु या सगळ्या यंत्रणेला हे माहीत आहे की या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये कुठलंही वैज्ञानिक तथ्य नाही आहे. तरीही याला संरक्षण किंवा याच्याकडे दुर्लक्ष जर करत असेल तर अप्रत्यक्षपणे ते शेतकऱ्यांचं नुकसान आहे. शेतकऱ्यांना जे शेतकरी या भेंडवळच्या भाकिताच्या घटमांडणीच्या आधारावर स्वतःच्या पिकाचं नियोजन करतात ते अनेकदा फसले जातात. परंतु शेतकरी हा साधा बोळा आहे, भोळा बाबळा आहे, बळीराजा आहे, ज्याला म्हणता येईल की हा अजिबात तक्रारही करत नाही. मोठमोठ्या पीक विमा कंपन्यांनी फसवल्यावर हा शेतकरी तक्रार करत नाही. तर मग हे विनामूल्य मार्गदर्शन ज्या भेंडवळच्या घटमांडणीचं मिळते ते जर फेल झालं तर हा शेतकरी काय तक्रार करणार आहे. परंतु आताचा काळ तसा नाहीये. आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शिक्षित झालेले आहेत. सगळं हवामान खातं आजकाल तरुण शेतकरी स्वतःच्या मोबाईलमध्ये हाताच्या ताकदीमध्ये घेऊन फिरतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडे आहे. जगातले सगळे बाजारभाव त्यांच्या मोबाईलमध्ये असतात. त्याच्यामुळे हा तरुण शेतकरी जो आहे, हा टेक्नॉसॅव्ही जो शेतकरी आहे, हा भेंडवळच्या घटमांडणीच्या नादात लागत नाही. परंतु अजूनही परंपरेनं जे गरीब अडाणी शेतकरी आहेत ते मात्र या भेंडवळच्या घटमांडणीला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यांचं नुकसान होते. हे नुकसान टाळलं जावं, हे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. एकतर त्या बाग परिवारानं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं आव्हान स्वीकारून एकदा दूध का दूध आणि पाण्याचं पाणी केलं पाहिजे आणि हा कार्यक्रम थांबवला पाहिजे. याच पद्धतीची मागणी आता अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर वराडातल्या काही पुरोगामी मंडळींकडून होत आहे. मित्रो, आता पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्कार.